नमस्कार मंडळी, आज सध्या आपण माथेरवाडी बावळी या ठिकाणी आलो आहोत. श्री संतोष जटार यांच्या गाईचा डोहाळे जेवण होतं. तर कार्यक्रम झाला, आपल्याला थोडासा वेळ झाला तरी आपली दिलगिरी व्यक्त करतो. तरी आता आपण त्यांच्या गोट्यावर आलोय. तर गाईचं महत्व काय आहे ते आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. बरं, आपण गाय आणली, किती दिवसापासून आपल्याकडे गाय पाळायचं शास्त्र काय? 7 वर्ष झाली. बर, गाय पाळल्याचे फायदे काय? काय नाही, आपलं घरात शांतता, जिथल्या तिथे आपलं व्यवस्थित. बदल काय झाला गाय आपल्या दावणीला आल्यापासून? गाय आल्यापासून आपलं चांगलं चाललंय, सर्व एक नंबर. बरं, आता डोहाळे जेवण काय काय नियोजन केलं ती जरा आम्हाला सांग. काय आपल्या 7 सवासनी बोलावल्या, आपलं वटी भरली, वटी भरण केलं. जास्त माहिती मला वाटतं आता तुलाच आहे का? तर बऱ्यापैकी आपलं परपंचाला जण आपण लागलो चांगल्या पद्धतीने, आणि गायची पुण्य काय असते हे तुला पण माहिती. 4 शब्द आम्हाला बी ऐकव जरा. हा, खिलार गाय म्हणजे शेतकऱ्याच्या घरात खिलार गाय असलीच पाहिजे. खिलार गायचं महत्व सांगेल तेवढं कमीच आहे. मला तर चांगला अनुभव आलाय खिलार गायचा. तिनं आमचं शून्यात नाही ना, आम्हाला म्हणजे लय आम्हाला इथं शून्यात ना आम्हाला वर काढलंय तिनं. जोपर्यंत आपण जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण गायचा हा कार्यक्रम कंपल्सरी करणारच. कारण तो कार्यक्रम माझं तर म्हणणं आहे की सगळ्या शेतकऱ्यांनी तो केलाच पाहिजे. डोहाळे जेवण घालू न घालू पण ओटी भरण्याचा कार्यक्रम तरी केला पाहिजे. कारण त्या गोष्टी नाही ना, घरात एवढी प्रगती होती ना, घरात तुम्हाला कशाची कमी नाही पडत. आणि काय अडचणी असतील किंवा सुख शांती, सगळं सुख शांती कोणी करणी करू, कोणी काय करू. ज्याच्या घरात नुसती खिलार गाय, नुसता अंगावर जरी हात फिरवला तरी अख्ख्या दिवसभराचा सगळा कटाळा निघून जातो. बरं, आता आपल्याला मी तर आहे ना, माझं गाय गॅरेज आहे. माझं दिवसभर जरी मी काम केलं ना, नुसतं गायच्या शेजारी जरी आलो का नाही, माझा म्हणजे मला सगळा थकवा बिकवा मला सगळा निघून जातो. बरं, गाय आणायच्या अगोदरचा आपलं स्ट्रगल काय, की जरा 4 गोष्टी. स्ट्रगल आता काय नाही, ती माणसाला बी कळलं पाहिजे की बाबा नुसतं गाय आणून तिला नाही, काहीतरी आहे म्हणून माणसं पाळतात. त्याचं हिंदू धर्मात गायला माता मानलेलं आहे किंवा आपली ती आई. तर त्या शब्द तू सांग की बाबा काय होतं ना, आज काय आपण 2-4 वेळेस सांगू, लय 10 पानं नको. खिलार गाय जसं हिंदू धर्माचं प्रतीकच आहे. सगळ्या शेतकऱ्याच्या घरात खिलार गाय असलीच पाहिजे आणि आता सांभाळलीच पाहिजे. कारण कसं आहे, शेतकऱ्याच्या दावणीला त्याशिवाय शोभा नाही. आणि महत्वाचं म्हणजे कसं आहे की आता आमची जी परिस्थिती आहे ती अशी परिस्थिती होती की घरात आमच्या कधी लय खराब लय परिस्थिती होती. तिनं आपल्याला लय वर काढली. नाही, ती व्हिडिओ जर आता आपण आणली होती किती वर्ष साधारण गायचं? 7 वर्ष झाली कंप्लीट. नाही 7 नाही 2000. 7 वर्ष झाली. बरं, आता दुसरं घेतोय काय? तिसरं येते. काय झालं? दोन्ही खोंडच झालेत पहिली. बरं, आता पुन्हा तिसऱ्यांदा हो, 7वा महिना आहे. गायला आपण शिमेज दिले किंवा ओळखडं भावली, तर ओळखडं भावली तर कोणत्या ओळखडं भावली काय, कोणाला बैले काय हे आम्हाला माहिती. ओळखडं भारावताना म्हणजे मला जो पसंत, म्हणजे मला जो जाती कुतीचा खोंड वाटतो मी त्याच्याकडेच नेतो. तर कुठले ओळखडं भाव? गावातला एक खोंड होता, ती रावशा बैलाचं नाव आहे. त्या खोंडापासून गाय आता गाभून 7व्या महिन्यात. सीमेश्वर का नाही? सीमेश्वर मी गायला सीमेश्वर पण लागतात गाया, पण ह्या गायला आहे ना, म्हणजे मूळचा ही जी आई होती का नाही, ही जी आईला सवय होती की ती गाय खोंडापासूनच म्हणजे ओळूपासूनच गाय म्हणजे फिरायची, म्हणजे गाभण राहायची. त्याच्यामुळे हिला पण ती सवय होती, पण ती मला कळलं नाही. मी 6 ते 7 वेळा आहे ना गायला सिमेंट भरले. 2-3 वर्ष गाय ना म्हणजे असंच वेळ घेतला, पण गाय काय लागली नाही. जेव्हा गायला ओळखडं नेली तेव्हा गाय लागली. पहिलं वासरू आपल्या गायला खोंड झालाय, तो कोणत्या ओळख आहे? ज्ञानेश्वर पिसाळ ध्यान. बरं, त्यांचं आहे. हो, तो कुठं आणलेला काय नाही, त्यांनी कर्नाटक मधून आणलेला. मग त्यांच्यापासून मग जत्रेच्या वेळेस मला वाटतं त्यांच्याकडून त्यावेळेस गाय भरलेली, त्या पोटचा, त्या थायमानच्या पोटचा ते वासरू. हा,
जातीभीतीला चांगलं पडलं. 8 महिन्याचं वासरू आहे ते आता. गाईचं सर्व म्हणतात तिच्यापासून सर्वांना माहिती युट्यूबला टाकलं सर्व येते. पण आतापर्यंत तुम्हाला प्रत्यक्षात काय काय फायदा झाला ते आम्हाला कळून रील मध्ये म्हणजे इथं दाखवायचं वेगळं आणि ते असलं वेगळं असं नाही. रील मध्ये म्हणजे आता कसं आहे तुला खरं सांगतो, हे मला लय जण म्हणतात तू गाय कशाला ठेवलीस आणि गाय कशाला ठेवलीस. मला यातनं काय उत्पन्न मला काहीच मिळत नाही. मी नादासाठी ठेवली आहे, कारण तिनं आपली ती लक्ष्मी आहे माझी. किती काय केलं तरी घरातल्यांनी जरी मला शिव्या दिली तरी मी तिला शेवट नाही जाऊन देऊ शकत कुठं. आणि जरी कुठे गेली तरी तिथनं माघार आहे. घरातल्यांबरोबर भांडीन पण तिला ठेवी. आपल्या फायद्यासाठी नाही आपण म्हणत, पण तिच्यापासून काय काय आपल्याला फायदा आहे ती तुम्ही सांगितलं थोडं. अजून आमची अपेक्षा की सांगावं दूध किती गायला दूध एवढं नाही म्हणावं असं, गायला एवढं दूध नाही. 2-2.5 लिटरचं गायला दूध असेल. कारण काय देशी गाईला तेवढं दिवशी नाही, काय काय गायला जास्त असतं. कसं असतं म्हणजे त्यांच्या शरीरावर पण आहे ना, किंवा बाबा त्यांच्या कासव म्हणजे काय काय गाय जास्त दूध गाय देतात. काय काय 4.5-5 पण लिटर गाय दूध देते ती. पण आता हे गायची कसं येवायच उशिरा लागल्यामुळं पण ती जेवायच हे म्हणजे सगळ्याच वाईज तिचं म्हणजे हे झाले, कमी देते दूध जरा सुरुवातीपासूनच. बावधन खिलारला माहिती दिल्याबद्दल तुमचे आभारी आहोत. धन्यवाद.